स्वप्नात यमराज, कफन आणि श्राद्ध दिसलं तर याचा खरा अर्थ काय आहे? ग्रहांचे संकेत, भविष्याची चाहूल अमोघ सोबत जाणून घ्या. कल्पना करा, मध्यरात्री तुम्हाला एक विचित्र स्वप्न पडलं. दूरवर धुकं पसरलेलं आहे. या धुक्यातून एक गंभीर व्यक्ती तुमच्याकडे चालत येत आहे. क्षणभर वाटतं, हे यमराज तर नाही ना? किंवा स्वप्नात तुम्हाला पांढऱ्या कपड्यात गुंडळलेलं कफन दिसलं, किंवा एखाद्या घरात श्राद्ध सुरू असल्याचं दिसलं. जाग आली आणि मनात एकच प्रश्न येतो, हे स्वप्न अशुभ आहे का? मित्रांनो, अशा प्रकारची स्वप्न पडली की बहुतांश लोक घाबरतात. पण भारतीय स्वप्नशास्त्र याबद्दल एक वेगळीच दृष्टी देतं. आज आपण जाणून घेणार आहोत, यमराज, कफन आणि श्राद्ध या स्वप्नांचा प्रतिकात्मक अर्थ काय असू शकतो आणि का प्रत्येक असं स्वप्न मृत्यूचा संकेत नसतो. सर्वप्रथम जाणून घेऊया स्वप्नात यमराज दिसणं. यमराज हे नाव ऐकलं की मृत्यूची आठवण येते. पण सनातन परंपरेमध्ये यमराज म्हणजे फक्त मृत्यूचे देव नाहीत. ते धर्माचे रक्षक आहेत, न्यायाचे अधिपती आहेत आणि कर्मानुसार फळ देणाऱ्या व्यवस्थेचे प्रतीक आहेत. म्हणून स्वप्नात यमराज दिसणं याचा अर्थ मृत्यू जवळ आला असा नसतो. अनेक स्वप्न परंपरांमध्ये हे जीवनाचा गंभीर विचार करण्याचा संकेत मानला जातो. आपल्या कृतीकडे, आपल्या सवयीकडे आणि आपल्या जबाबदाऱ्यांकडे पुन्हा एकदा पाहण्याची वेळ आली आहे, असा हा संदेश असू शकतो. ज्योतिषशास्त्रात याचा संबंध शनीच्या कर्मतत्वाशी आणि केतूच्या वैराग्याशी जोडला जातो. म्हणून हे स्वप्न भीतीचं नसून जागृतीचं प्रतीक मानलं जातं. दुसरं स्वप्न, कफन दिसणे. हे स्वप्न पाहून अनेकांची झोप उडते. पण स्वप्नशास्त्र याकडे वेगळ्या नजरेनं पाहतो. कफन म्हणजे शेवट, पण प्रत्येक शेवट एका नव्या सुरुवातीची दारं उघडतो. म्हणून स्वप्नात कफन दिसणं जुना टप्पा संपून नवीन आयुष्य सुरू होण्याचं प्रतीक मानलं जातो. जुन्या सवयी, जुना विचार किंवा जुनं दुःख यातून बाहेर पडण्याची वेळ आली आहे, असा त्याचा संकेत असू शकतो. काही स्वप्न परंपरेमध्ये हे दीर्घायुष्याचं प्रतीक पण मानलं जातं. तिसरं स्वप्न, श्राद्ध दिसणं. श्राद्ध म्हणजे फक्त मृत्यूची आठवण नाही, ते कृतज्ञतेचं प्रतीक आहे, पूर्वजाचं स्मरण आहे, आशीर्वादाची भावना आहे. जर स्वप्नात श्राद्ध दिसलं तर अनेक परंपरांमध्ये त्याचा अर्थ पितरांचं स्मरण करा, आपल्या मुळाशी जोडलेले राहा असा घेतला जातो. हे स्वप्न आपल्या आयुष्यातील कर्तव्यांची आठवण करून देणारं असू शकतो. चौथं स्वप्न, स्मशान दिसणे. स्मशान हे जीवनाचं अंतिम सत्य आहे. म्हणून स्वप्नात स्मशान दिसणं अनेकदा आयुष्यातील एका अध्यायाचा शेवट आणि नव्या अध्यायाची सुरुवात याचं प्रतीक मानलं जातं. जुन्या गोष्टींना धरून न राहता पुढे जाण्याचा संदेश या स्वप्नातून मिळू शकतो. आता एक मोठा गैरसमज, अनेक लोक म्हणतात स्वप्नात यमराज दिसले म्हणजे मृत्यू जवळ आला. हे योग्य नाही. स्वप्नशास्त्र असा सरसकट निष्कर्ष काढत नाही. स्वप्नातील प्रत्येक प्रतीक त्याच्या परिस्थितीनुसार आणि त्यावेळी तुमच्या जीवनस्थितीनुसार समजून घ्यावं लागतं. मग अशी स्वप्न पडली तर काय करावं? घाबरू नका. शांतपणे त्या स्वप्नाची आठवण ठेवा. जर तुमची श्रद्धा असेल तर ईश्वराचं स्मरण करा. एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा आणि स्वतःच्या जीवनात काय बदल करण्याची गरज आहे याचा विचार करा. मित्रांनो, स्वप्न आपल्याला घाबरवण्यासाठी नसतात, ती आपल्याला विचार करायला शिकवतात. यमराज, कफन आणि श्राद्ध ही मृत्यूची नव्हे तर जीवन समजून घेण्याची प्रतीकं आहेत. म्हणून स्वप्नांचा आदर करा, पण भीती बाळगू नका. पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत कोणती स्वप्न आपल्याला संकटाची चाहूल देतात आणि कोणती स्वप्न फक्त मनाचे खेळ असतात. तोपर्यंत ग्रहांचे संकेत, भविष्याची चाहूल अमोघ सोबत जाणून घ्या. धन्यवाद.